नमस्कार. आज दिनांक 14 जून 2026 वार रविवार. केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता मार्केटमध्ये हलके माल कमी आणि चांगले माल आता थोडेसे जास्त यायला लागले आणि त्या मालांचं डिमांड वाढायला लागलं आणि त्यामुळं ॲव्हरेजली रेट सुद्धा शेतकऱ्यांना जास्त मिळायला लागला आणि हलका माल कमी झाला त्यामुळं हलक्या मालांचे सुद्धा रेट हे बऱ्यापैकी हे वाढायला लागले. एकूणच परिस्थिती जर पाहिली तर गुजरातची माल स्टॉप झाली आणि कालच आपण तिथलं मार्केट बंद केलं आणि जवळजवळ सगळीच मार्केट गुजरातमधली बंद झाली, कारण तो आतून माल काळा निघतो म्हणून व्यापारी सगळे स्थलांतरित महाराष्ट्रात झाले. आणि आता महाराष्ट्रात सुद्धा जूनमध्ये म्हणावं असे एवढी आवक नसल्यामुळं तो करंट आता मला रेटला येणार आहे, जागेवरती पण येणार आहे. कारण मधल्या काळात तिकडला माल आपल्याला टस्सलला होता. फक्त आता युपी आणि बिहारमध्ये थोडासा आंबा आणि लिची आहे, त्याचा परिणाम थोडासा अजून कमी झाला तर रेट हे वाढतील, पण तोपर्यंत जुलैमध्ये आवकही आपली महाराष्ट्रातली वाढू शकते. परंतु त्यासाठीच मी सांगतो की जे जुलैमध्ये सुद्धा जे माल आहेत ते थोडेसे वेरळून काढायला चालू ठेवा. सौदे आपण करताना थोडीशी काळजी घ्या, मार्केटपर्यंत मोकळे या आणि नंतरच ठरवा की आपल्याला जागेवर द्यायचं का मार्केटला आणायचं. आणि ह्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना एकच आशेचा किरण मला दिसतोय की जो रेट काल परवा थोडासा खाली आलेला आज 10-20% वाढ झाली. आणि मला यातनं संदेश हाच दिसतोय की गुजरातवाले जे व्यापारी खरीददार हे संपूर्ण महाराष्ट्रात आल्यामुळे त्याचा परिणाम हा मला जाणवला. आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी दिवस चांगले असताना गडबडून जाऊ नका. आणि जर आपल्याला जागेवर बाग द्यायची असेल तर शेतामधली एक लाईन पूर्ण खाली करा, त्याचं ॲव्हरेज तपासा आणि मग आपल्याला सरसकटचा ॲव्हरेज काय पडेल, रिजेक्शन किती करतायत, त्याचाही परिणाम काय होईल, हा संपूर्ण आढावा घेऊनच सौदे करा. हेही मी नम्र आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगेल. बऱ्यापैकी दुष्काळ आहे आणि दुष्काळच डाळिंबासाठी नेमका चांगला राहतो, कारण पाऊस आला की खूप नुकसान होतं. आणि आता मागं 4 वर्ष जे पाऊस येत होता त्या पावसामुळे सेटिंग होत नव्हते आणि जानेवारी डिसेंबर ते मे पर्यंत माल महाराष्ट्रात येत नव्हते आणि त्याच्यामुळं आपल्याला परराज्यात जाऊन व्यापार करावा लागत होता, व्यापाऱ्यांना खरेदी करावी लागत होती. पण या दरम्यान सुद्धा आता बागा धरायला हरकत नाही. म्हणजे 6 महिन्याचा गॅप आपण जर महाराष्ट्रातच त्यांचा पूर्ण केला तर भविष्यामध्ये व्यापारी हा महाराष्ट्र सोडून जाणार नाही. ह्या सुद्धा आपण आता छाटण्या त्या पद्धतीने केल्या पाहिजे. हेही कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.